मीरा भाईंदरमध्ये शिवसेना एवढी घाबरली की त्यांनी काँग्रेसचं साथ घेतलं. काँग्रेस एवढी घाबरली आहे की त्यांनी भाईजान प्रताप सरनाईकचं साथ घेतलं. आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी आहे आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील निवडणुकीला उभे राहिलेल्या माझ्या 81 उमेदवाराला घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे आणि आदरणीय रामाचा आदरणीय हनुमानाचा आशीर्वाद घेऊन मी प्रचाराला सुरुवात करतोय. प्रामुख्याने हेच ते मंदिर आहे हनुमानाचं. या मंदिरावर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू होती आणि आमच्या काही लोकांनी येऊन हे मंदिर वाचवलं. मी स्वतः या ठिकाणी येऊन हनुमान चालीसा वाचली होती आणि त्यामुळे आम्ही आता विडा उचललेला आहे की जी लोक मीरा भाईंदरचे स्थानीय नेते हे हनुमानाचं मंदिर तोडायला निघालं होतं ते मंदिर आम्ही आता वाचवणार. मंदिर हमही बचाएंगे. सर काय सांगणार? काल महिला मेळावा झाला आणि प्रेक्षा सरनाईक ते बिन याचं जिंकून आले, त्याच्या संबंध काय सांगणार? नाही, परीक्षा सरनाईक बिनवरच निवडून नाही आली. सर बातमी तर तशीच चालली आहे. हनुमान प्रताप सरनाईक हनुमानाप्रमाणे आता आम्ही त्यांना प्रयत्न केला होता की नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये शिवसेनेला मानाचं स्थान दिलेलं आहे. दिल्लीमध्ये केंद्रामध्ये आमचं महायुतीचं सरकार आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला मानाचं स्थान दिलंय. प्रताप सरनाईकना या मीरा भाईंदर शहराचा आमदार म्हणून चौथ्यांदा निवडून आला म्हणून मंत्री बनवलंय एकनाथ शिंदे साहेबांनी. आम्ही सोबत आहोत महाराष्ट्रामध्ये. मीरा भाईंदरमध्ये सुद्धा महायुती व्हावी ही आमची प्रामाणिक इच्छा होती. तरी सुद्धा आमचा अपमान करून आम्हाला त्यांच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये त्यांनी बसवून ठेवलं. मी काही नरेंद्र मेहताच्या कार्यालयात गेलो नव्हतो. भारतीय जनता पक्ष जो आमचा समविचारी पक्ष आहे, हिंदुत्वावर आधारित आमची ही युती आहे. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींनी केलेली ही युती या ठिकाणी सुद्धा व्हावी असे माझा प्रयत्न होता, पण त्यांनी तो होऊ दिला नाही. त्यांना मीरा भाईंदर महापालिका स्वतःच्या ताब्यात ठेवायचे, स्वतःच्या 7-11 कंपनीचं नाव या 7-12वर चढवायचं आहे आणि प्रताप सरनाईक त्याला विरोध करू शकतो म्हणून आम्हाला त्यांना सोबत घ्यायचं नाहीये. परंतु आम्हाला हरकत नाही. त्यांनी ह्या श्रीलंकेच्या म्हणजे हनुमानानं जे शेपटीला आग लागलेली होती आणि जशी लंका जळवली होती त्या पद्धतीनं या रावणाची लंका जळवण्याचा प्रयत्न हा हनुमान करेल आणि मीरा भाईंदर मध्ये पूर्णपणे शिवसेनेची आणि फक्त शिवसेनेची सत्ता आणेल. अब की बार 50 पार. उन्होंने भाईजान बोला, मुझे गर्व है मैं भाईजान हूँ, क्योंकि सगळ्या भाईजान हिंदू मध्ये सुद्धा भाईजानच म्हणतात, मुसलमानांमध्ये सुद्धा भाईजानच म्हणतात, ख्रिश्चनांमध्ये सुद्धा भाईजान म्हणतात. प्रत्येक जाती धर्मामध्ये मोठ्या भावाला भाईजान म्हटलं जातं, कारण जीवाच्या कंठाचे मित्र आणि भाऊ म्हणून भाईजानची ओळख आहे. त्यामुळे मी त्यांच्या शब्दाला काय विरोध करणार नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की त्यांनी हे दाखवून दिलंय की ते आता या भाईजानच्या मार्गावर चाललेले आहेत आणि त्यांनी आज जर मीरा भाईंदर महापालिकेमध्ये 87 उमेदवार उभे केले आणि 8 उमेदवार उभे करत असताना MIM बरोबर युती केली हे मी कोणाला बोललेलं नाही, परंतु जे MIMच्या साथीने जाऊ शकतात ते भविष्यामध्ये हे मंदिर सुद्धा तोडू शकतात. त्यामुळे हे मंदिर वाचवण्यासाठी प्रताप सरनाईक आणि शिवसेना रस्त्यावर उतरली. नरेंद्र मियाभाई मला खरंच नरेंद्र मेहताजींचा आभार व्यक्त करायचा आहे. मला बजरंगी भाईजान बोलले कारण मी हनुमानाचा निसीम भक्त आहे. हे मंदिर त्यांच्या लोकांनी तोडायचा प्रयत्न केला आणि ते मंदिर मी वाचवलं आणि त्याचबरोबर आता इकडे मोठा संकल्प केला, मंदिर तो हम बचाएंगे, पण हे मंदिर सुद्धा आम्ही मोठं बनवणार आणि म्हणूनच आमच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केला. ते जर मला बजरंगी भाईजान म्हणत असतील मला त्या गोष्टीचा आनंद आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, त्यांनी MIM बरोबर युती केल्या नाही, ते मात्र नरेंद्रभाई मियाभाई झालेले. शिवसेना अबकी बार 50 पार. बघा बजरंगी भाईजान बघा तुम्ही सांगितलं, उलट त्यांनी मला ते बजरंगी भाईजान बोला. बजरंगी भाईजान म्हणजे हनुमानाचा भक्त. मी सुद्धा हनुमानाचा भक्त आहे आणि या हनुमानाचा भक्त असल्या कारणानं या रावणाची लंका मी पेटवणार आणि जाळणार.